विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाठ 19वा शिकणार आहोत। पाठाचं नाव आहे समसमान खर्च। एका गावात पांडुरंग नावाचा म्हातारा गृहस्थ आपल्या 3 मुलांसोबत राहत होता। पांडुरंगाकडे 9 एकरांचा शेतीचा बागायती तुकडा होता। एक जुने 6 खोल्यांचे मोठे घर होते। पांडुरंग कायम शेतात काम करायचा। त्याच्या मेहनतीमुळे घरदार अन्नधान्याने भरलेले असायचे। पाहता पाहता मुले मोठी झाली। एक एक करता करता मुलांची लग्न झाली। आता घरात 3 घराच्या 3 पोरी आल्या। नातवंड झाली। पांडुरंग मनाने सुखावला होता। आता तो शेतीकडे दुर्लक्ष करायचा। मोठा मुलगा खूप मेहनती होता। तो दिवसभर शेतात राबायचा। पांडुरंगाचा मोठा मुलगा किसन याच्यावर विश्वास होता। मधला मुलगा दिवाणजी म्हणून काम पाहायचा। तो अत्यंत चतुर होता। तो आपले पैसे स्वतःजवळच ठेवायचा। त्याची बायको त्याच्यासारखीच होती। लहान चपराशी होता। मिळेल ते पैसे तो वडिलांच्या जवळ द्यायचा। ही सगळी परिस्थिती पाहून पांडुरंग आणि त्याची बायको शोभाच्या नजरेसमोरून जात नव्हती। त्यांना मधल्या मुलाचा स्वार्थी स्वभाव पटत नव्हता। त्याचं कायम आपली मुले, मुलांना चांगले कपडे, चांगले खायला, लहान मुलाचा असेल तो खर्च करण्याचा स्वभाव यावर उपाय करणे गरजेचे होते। एके दिवशी आपल्या 3ही मुलांना जवळ बोलावले। घरात होणाऱ्या खर्चाचा ताळेबंद तयार केला। शेतीवरचा खर्च आणि नफा पाहू जाता निव्वळ शेती, तेही 5 एकराच्या शेतीवर सगळ्यांनी जगणे शक्य नव्हते। लहानाचा पगार तुटपून जा, त्यावरच घरातला येणारा जाणारा पाहुणा, दूध, भाजी, प्रवास असा खर्च व्हायचा। मधल्या मुलाचा मात्र खर्चच दिसत नव्हता। आता त्याने जमा केलेली निव्वळ रक्कम मोठ्या लहान भावाला द्यावी, अन्यथा घरात समसमान पैसे द्यावे। आता तो घाबरला। पैसे जमा नाही म्हणाला। पांडुरंग चिडला आणि म्हणाला, घरात समान खर्च करायचा असेल तरच इथे राहा, अन्यथा स्वतःची मुले घेऊन वाटेल तिथे बस्तान बसवा। मात्र या घरावर आणि शेतीवर कोणताच हक्क सांगायचा नाही। वडिलांचा रागाचा सूर पाहून मोठा मुलगा किसन पुढे आला आणि म्हणाला, बाबा, यानंतर घरात 3 भावंडांकडून समान पैसे घरखर्च किंवा इतर खर्चांकरिता देऊ। या आधीचं आता सोडून देऊया। आता मात्र नियमित 3ही भावंडे घराचा समसमान खर्च करू लागली आणि सुखाने राहू लागली।